श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज मी तुम्हाला सांगणार आहे लिखित नामजप कसा करायचा आहे। महाराजांचं आपल्या स्वामींचा प्रगट दिन येत आहे। तुम्हाला 21 दिवसाची सेवा करायची आहे। आज 23 तारीख आहे। 23 ते तुम्ही हा व्हिडिओ जर आजपासून बघत असाल तर तुम्ही आजपासूनही सेवा करू शकता। लिखित नामजप कसा करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर काय करायचं आहे, एक वही घ्यायची आहे, एक पेन घ्यायचा आहे आणि पेन तुम्ही कुठलाही घेऊ शकता, फक्त काळा पेन घेऊ नका, लाल निळा वगैरे घेऊ शकता। आणि हो, याच्यासाठी एक सेपरेट वही पण भेटतील। जर नसलच भेटत ना तर तुम्ही आपली जी साधी वही असेल, हे बघू शकता तुम्ही, ही मी इथे माझी दुसरी वही आहे लिहायची, पण मी तुम्हाला दाखवते या वहीमध्ये। तर ही अशा याच्यामध्ये पण तुम्ही 2 पार्ट करू शकता आणि लिहू शकता। आता लिहायचं काय आहे आपल्याला, तर आपल्याला याच्यामध्ये महाराजांचा जप लिहायचा आहे। तुम्ही ही खूप उच्च कोटीची सेवा आहे आणि ही खरंच तुम्ही करा, आणि आपल्या सेवेचं बँक बॅलन्स खूप वाढतं। तुम्ही ही सेवा कितीही करू शकता, कुठेही करू शकता, तुम्हाला जेवढे हवे तेवढे करू शकता। तुम्ही 108 वेळेस लिहू शकता, 100 वेळेस लिहू शकता, 200 वेळेस लिहू शकता, 10 पेज लिहू शकता, एका दिवसात 108 लिहू शकता, 10 वेळेस लिहू शकता, 11 वेळेस लिहू शकता। तुमच्या मनाने तुम्हाला जेवढं लिहायचं असेल तुम्ही तेवढं लिहू शकता। आता आपल्याला काय करायचं आहे, एक वही घ्यायची, एक पेन घ्यायचा आहे आणि त्याच्यात लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। किंवा मग जय जय श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ, किंवा जय जय श्री स्वामी समर्थ असंही या पण मंत्राचा तुम्ही जप करू शकता। तुम्हाला हवं त्या करू शकता। आणि काय करायचं आहे, आपण जेव्हा जप करत असतो ना, तेव्हा आपले जेव्हा जे इंद्रिय असतात तेही आपले काम करत असतात। जेव्हा आपण जप करतो, तेव्हा आपण लिहितो, तेव्हा आपले डोळे बघतात, तेव्हा आपण लिहितो, जेव्हा लिहित असतो तेव्हा आपण बोलतही असतो, आणि जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा ऐकतही असतो। त्यामुळे आपले इंद्रिय हे काम करतात। आणि आपण जेव्हा लिहितो ना तेव्हा आपलं मन एकाग्र चिंतेने लिहित असतं। त्यामुळे आपला हा जो लिखित नामजप आहे ना, तो खूप एकाग्रतेने होत असतो। जेव्हा आपण माळ हातात घेतो जप करतो श्री स्वामी समर्थ आणि डोक्यामध्ये वेगळेच विचार असतात, लगेच आपण त्या विचारात जातो ना, मनातल्या मनातच आपण प्रश्न विचारतो आणि लगेच ती मला अशी म्हटली होती, मग मी तिला असं बोलायला पाहिजे होतं, असं सुरू होऊन जातं आपलं। या गोष्टी आपल्या होत राहतात जेव्हा आपण जप करतो। त्यामुळे सांगते, लिखित नामजप नक्की करा। ताईंनो, मावशी, काकू सगळ्यांना सांगते, तुम्ही नक्की लिखित नामजप करा। ह्या सेवा खूप प्रभावी सेवा आहे। आणि आपलं या जे जपानी ना, आपलं मन खूप एकाग्र होऊन आपण करत असतो, कारण की लिहित असतो ना तेव्हा मन खूप एकाग्र होतं। एकाग्र सेवेचं बँक बॅलन्स खूप जास्त महत्त्वाचं असतं। त्यामुळे सांगते सगळ्या ताईंना, मावशींना, काकूंना, प्लीज सगळ्यांनी लिखित नामजपाला सुरुवात करा। आपल्या स्वामींचा प्रगट दिन येत आहे। आपल्याला 21 दिवसाची सेवा करायची आहे। तुम्ही आजपासूनही करू शकता, असं काही नाही, तुम्ही जास्त दिवसही करू शकता। तुम्हाला जेवढं हवं तेवढ्या दिवस करू शकता। नंतर काय करायचं आहे, हे लिखित लिहिणं झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, ही वही तुम्ही एखाद्या केंद्रात वगैरे जमा करू शकता। ताई आमच्या तिकडे केंद्र नाही, तुम्ही दत्त मंदिरातही जमा करू शकता, किंवा मग अक्कलकोटला कोणी जाणार असेल तर तिथेही ही वही जमा करू शकता। ह्या कुठल्याच गोष्टी शक्य नसेल तर तुम्ही नाही का काय करा, तुमच्या देवघरामध्ये प्रत्येकाच्या देवघराखाली एक असा ड्रावर असतो आणि त्याच्यामध्ये जागा असते, तर तिथे काय करायचं, आपल्याला ही वही ठेवायची आहे जिथे धूळ वगैरे लागणार नाही। किंवा मग तुम्ही अक्कलकोटला जाणार असेल तर कधी तिथेही जमा करू शकता। आपल्याला 12 लक्ष जप पूर्ण करायचा आहे। त्यामुळे सगळ्यांना सांगते, सगळ्या ताईंना, काकूंना, मावशींना, प्लीज हा लिखित नामजप करा। आणि ही सेवा खूप प्रभावी आहे आणि याने आपल्या मनाला खूप शांतता भेटते। मन आपलं खूप एकाग्र होऊन आपण केलेली असती, मन आपलं खूप एकाग्र चिंतेत असतं, तेव्हा आपण हा लिखित नामजप करत असतो आणि याचे रिझल्ट खूप आहे। सगळ्यांनी ही लिखित नामजपाची सेवा करा। चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सगळ्यांना।